एक महत्त्वाची घडामोड आहे। दादरमधील कबूतरखान्यावर पालिकेकडून ताडपत्री लावण्याचं काम सुरू झालंय। आंदोलकांनी फाडलेली ताडपत्री लावण्याचं काम आता सुरू झालंय। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडनं। जय, खरं तर जैसे थे अशी स्थिती होती, मात्र आता पुन्हा ताडपत्री लावली जाते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच श्रुती, आपण पाहतोय, आपण सध्या कबूतरखाना या परिसरात आहोत, जिथे ताडपत्री लावण्याचं काम सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या कबूतरखान्याला बंद न करू देण्यासाठी अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनं झालेली पाहायला मिळाली। अनेक जैन समाज असेल किंवा इकडच्या स्थानिक लोकांनी खरं तर या संपूर्ण गोष्टीला विरोध दर्शवला होता। मात्र यानंतरच आता आपण जर पाहू शकतो, महापालिकेचे अधिकारी असतील किंवा काही कर्मचारी आहेत, ज्यांच्या वतीने आता पुन्हा एकदा या कबूतरखान्यावरती जे आहे ते ताडपत्री लावण्याचं काम जे सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये आतमध्ये काही लोक आहेत जे आता सध्या तरी या कबूतरखान्यावरती बांबू लावत असल्याचं आपल्याला दृश्य दिसतंय। मात्र यानंतरच आता या कबूतरखान्यावरती जे आहे ते ताडपत्री टाकून पुन्हा एकदा या कबूतरखान्याला बंद जे आहे ते करण्यात येणार आहे। खरं तर हायकोर्टाकडून निर्देश आल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेने या संपूर्ण कबूतरखान्याला बंद करण्यासाठी ताडपत्री लावली होती। मात्र यानंतर स्थानिकांनी असेल किंवा इतर पशुप्रेमींनी खरं तर या संपूर्ण गोष्टीला विरोध दर्शवत या संपूर्ण कबूतरखान्याची ताडपत्री जे आहे ते फाडून टाकली होती। यानंतरच आता आज पाहू शकता आपण मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी असतील किंवा मुंबई पोलीस असतील, या संपूर्ण कबूतरखान्याच्या चारी बाजूला खरं तर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। कुठलीही गैरसोय किंवा काही अशी अफरातफर होऊ नये याकरिता मुंबई पोलीस जे मोठ्या प्रमाणात सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण चारी बाजूला पाहू शकता मुंबई पोलीस खरं तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या असतील किंवा इतर सुरक्षा बल असतील, या सर्वच महिला सुरक्षा असतील किंवा या सर्व अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता कबूतरखान्यावरती ताडपत्री लावण्याचं काम जे आहे ते सध्या महापालिकेकडून सुरू झालं आपल्याला। नक्कीच।